जयन हा म्हणतोय तसं वेंकीला थांबू दे इथे. बाबा प्लीज तुम्ही माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. मला काय वाटतं की रात्री बेरात्री डॉक्टरांना काही सांगायचं असेल, काही निरोप द्यायचा असेल तर अशा वेळी वेंकीचे इथे थांबणं ना गैरसोयीचं होऊ शकतं. त्याला डॉक्टर काय म्हणतायत ते कळायला हवं ना. आणि कोणाला फोन करायचा झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मला असं वाटतं की वेंकी तू पण ऐक. मी म्हणत होतो की तू आई बाबांबरोबर जा, मी इथेच थांबतो. जानवी ये जानू. आजी कशी आहे जयन? नाही जानवी, आता काही सांगता येणार नाही. जयन मी येऊ का रे तिकडे? नाही जानू, बघ आता तुझी तब्येत तितकीच महत्वाची. मी ड्रायव्हरला सांगतो तू उद्या सकाळी लवकर उठून आजीला भेटायला ये. मी रात्री इथेच थांबायचं म्हणतोय. मग तू उद्या आलीस की आपण एकत्रच भेटू आजी. जयन पण जानू तू ऐकायचंयस माझं. बरं बाय. जानू उद्या सकाळी येणार आहे. मी रात्रभर इथेच थांबतो. मी ड्रायव्हरला मेसेज करतो, तो तुम्हाला घरापर्यंत ड्रॉप करेल. अगं जयनचं बरोबर आहे, त्याला रात्रभर इथे राहू दे आणि आपण उद्या सकाळी येऊ ना इथे. जयन आम्ही उद्या सकाळी लवकरच येऊ. हा म्हणजे तुला दिखता येईल तिथं. वेंकी चल आपण निघूया. ते थांबतील, आपण उद्या लवकर येऊ. हो काळजी करू नकोस. येऊ आम्ही. हो आई. निघतो हा मी. चल. नीलांबरी, सिंचू आणि हरीशला बोलवलंयस का? हो आई, आवरतायत ते, येतच असते. काय रे संपत, नाही आपल्या पक्षाकडून नवरात्रीचे काही कार्यक्रम ठरवलेत की नाही? अगं आई, जंगी कार्यक्रम आखलेत. 9 दिवस दणक्यात साजरे करणार आहोत. पक्षातल्या सगळ्या महिलांच्या हातात जबाबदारी सोपवली आहे. वाह, छान. आजी, तू, आई, नीलांबरी, तुम्ही तिघींनीही पक्षाच्या नवरात्री उत्सवात सहभागी व्हावं असं सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अरे अधिराज, अरे काय बोलतोयस तू? हा, आपल्या घरची नवरात्र किती कडक असते हे तुला माहिती आहे ना. आता अशा वेळेला जर आपली रेणुका, नीलांबरी बाहेर पडल्या तर बाबा रे हे सगळं करणार कोण? अरे सिद्धू, इकडे ये. इकडे ये इकडे. काय रे, आता तुझाही घरजवळ व्हायचा विचार आहे की काय? नाही म्हणजे जेव्हा पाहावं तेव्हा सासरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात तू गुंतलेला असतोस रे. आज आपल्या घरच्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे, एवढं सुद्धा भान राहिलं नाही तुला? आज घरात पूजा असते, हेही विसरलास? सिद्धू, हे बघ भावना, तुझ्या आजींची तब्येत बरी नाहीये हे माहिती आम्हाला, आणि त्या लवकर बऱ्या होतील यात काही शंकाच नाहीये. पण अगं आज घरात घट बसणार आहेत आणि तुम्ही दोघं असं बाहेर निघून गेलात तर. बरोबर आहे तुमचं. घट बसवून झाले ना की मग आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. हो मॅडम. सिद्धिराज, काकूंचं बरोबर आहे. अहो या घरची सून आहे मी, त्यामुळे पूजा होईपर्यंत मी थांबूच शकते ना. आणि हॉस्पिटलमध्ये आहेत सगळे, आपण जाऊ नंतर. असं काही नाहीये, पूजा वगैरे यांना फक्त तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊ द्यायचं नाही, खरंच सांगतो, तुम्ही जाऊ. अरे वा, आज पहिल्यांदाच तुझे काही बोललास ना त्याला माझी सहमती आहे. कसं आहे ना, आपल्या घरच्या नवरात्रीमध्ये या देवघराच्या आसपासही फिरकलेली मला आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही
इथं नसलेलंच बरं आहे. निघा आता. आई असं काय म्हणताय तुम्ही? आपल्याकडे तर प्रथा आहे ना, नवरात्रीत नव्या नवरीने घट बसवायचे असतात. नवरात्रीत नव्या नवरीने 9 दिवस देवीची सेवा करायची असते ना. रेणुका, काय म्हणायचंय काय तुला? आपल्या घरच्या प्रथेची आठवण करून देऊन तुला नेमकं काय काय सांगायचंय तुला? डॉक्टर, काही इम्प्रूव्हमेंट वाटते का? हो, पण एवढी नाही. आतापर्यंत त्यांची परिस्थिती खालावली नाही ही चांगली गोष्ट आहे. आणि इम्प्रूव्हमेंट म्हणत असाल तर अजून विशेष नाही. पण हो, आताची परिस्थिती स्टेबल आहे एवढंच सांगू शकतो. ओके, पण अशा केसेसमध्ये पेशंट रिकवर होतात का? आता सध्या तरी सांगता येत नाही, पण 1% मिरॅकल्स होऊ शकतो. त्यांना शुद्ध केव्हा येऊ शकते, पुढच्या 10 दिवसातही येऊ शकते किंवा 10 मिनिटात सुद्धा. म्हणजे काहीही करून मला आजी बरोबरच राहावं लागेल. जयंत, आजी कुठे? जानू, तू अशी धावपळ करू नकोस. काही झालं तर तुला. जयंत, मला आत्ताच्या आत्ता आजीला भेटायचं. सांग ना मला, आजी कुठे आहे? त्या आत आहेत. इथे? हो, एक्सक्यूज मी डॉक्टर. आजी, हे आजी. आय एम सॉरी जानू, आज माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आले. आजी. जानू, जानू, इट्स ओके. सावर स्वतःला. ते काम करूया आपण बाहेर थांबूया. चल, बस इथे. शांत. ठीक आहे, पाणी घे. छान, मी बोललोय डॉक्टरांशी. ते म्हणालेत की आजी स्टेबल आहेत. प्लीज तू आता शांत हो, काळजी करू नकोस. ना, जाऊन फ्रेश होते. चेहऱ्यावर पाणी मार. काय म्हणतात डॉक्टर? लक्ष्मी, मला वाटतं आज आईची तब्येत नक्की सुधारेल. चल, निघूया का आपण आता? त्यांच्या तब्येतीत कुठली सुधारणा होत नाहीये. डॉक्टरच म्हणतात की आई, आज तुझ्या आगमनाचा दिवस, पण दरवर्षीप्रमाणे तुझं स्वागत करायला माझ्या बरोबर सासूबाई उभ्या नसणार आहेत. त्यांच्या तब्येतीत अजूनही सुधारणा नाहीये. मग कुठल्या तोंडाने तुझा सोहळा साजरा करू सांग ना. दरवर्षी उपवास करते मी, हेही 9 दिवस करणारच आहे मी, पण नेहमीपेक्षा अधिक कडक. पुढचे 9 दिवस मी फक्त पाणी पिणार, अनवाणी राहणार. तुझ्या सेवेत कुठलीच कमतरता ठेवणार नाही. पण मग तुला पण तुझ्या या भक्ताची काळजी करायलाच हवी. मी जे मागते ते दान माझ्या पदरात टाकायलाच हवं. आई, आई पहिली माळ चढवली आहे. या माळेची शपथ घेऊन तुला आव्हान करते. 9वी माळ चढायच्या आत माझ्या सासूबाईंना बरं करून खरी आण. तुला ऐकावंच लागेल. एवढं दान माझ्या पदरात टाकावंच लागेल. ही 9वी माळ चढण्यात माझ्या सासूबाई हॉस्पिटलमधून घरी आल्याच पाहिजे.
आलंच पाहिजे. मधुरा तू? जानू तू? हो ग, माझी आजी इथे ऍडमिट आहे, पण तू इथे काय करतेस? तुला माहिती नाहीये का आपल्या बॅचचा तो सनी? हो, त्याचं काय? त्याला पण याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? हो, तुला माहिती नाहीये? गेली 6 महिने झालं तो इथे ऍडमिट आहे. आम्ही सगळे त्याला भेटायला आलोय. नक्की झालंय काय त्याला? एक मिनिट, मी ना जयंतला मेसेज करून सांगते की तू मला इथे भेटलीयस. हां, सांग मला काय झालंय नक्की सनीला? त्याच्या डोक्यात कुंडी पडलीये, माहिती होतं ना तुला? हो, पण अगं जयंतने त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं त्यावेळेस, आणि जयंत मला असंही म्हणाला होता की तो रिकवर होतोय आता. नाही जानू, गेले 6 महिने झालं तो याच हॉस्पिटलमध्ये पडून आहे. त्याला ब्रेन हॅमरेज झाला. तू कॉलेजच्या ग्रुपमध्ये नाही आहेस ना, त्यामुळे तुला माहिती नाहीये. मधुरा आलेच. जानू 1 मिनिट. हा जानू, शुभम तू? जानू तुला माहितीये त्या दिवशी सनीच्या डोक्यात कुंडी कोणामुळे पडली? माफ कर आई, पण आपल्या घरातली ही प्रथा आहे आणि मला असं वाटतं की आपण ती मोडू नये. म्हणून माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की भावनानेच घट बसवावेत आणि नवरात्रीच्या 9 दिवसांची तिने जबाबदारी घ्यावी. तुझ्या जिभेला काही हाड? प्रथा जरी असली तरी आपल्या घरच्या कडक नवरात्रीची जबाबदारी आपण हिला देऊ शकत नाही. तुळेच्या दिवशी काय प्रकार घडलाय हे विसरलात काय तुम्ही? ह्या मुलीसाठी रिंगण आखून पूजेच्या आसपास सुद्धा फिरकण्याची हिला मनाई केली असतानाही फक्त हिची सावली पडली आणि तराजूची साखळी तुटली. व्हायचा तो अनर्थ झालाच आणि आता पुन्हा पुन्हा तेच घडायला हवंय काय? आई, पण तुम्ही हे विसरताय का? त्या दिवशी सिद्धूला किती लागलं होतं. त्याच्या हातातून रक्त वाहत होतं. त्यावेळेला त्याला साथ देणारी फक्त भावना होती. नाही म्हणजे माझा भावनाला पूर्ण पाठिंबा आहे असं तुम्ही कोणी समजू नका. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि जे वाईट आहे ते वाईट आहे. आणि शेवटी भावना गाडे पाटील घराण्याची सून आहे हे तर आपण नाकारू शकत नाही ना आई. मला तर वाटतं तुम्ही भावना मॅडमना तुळ्यापासून दूर ठेवलं होतं ना, म्हणूनच विघ्न घडलंय. सिद्धू, तुझ्या तोंडाला आवर घाल. अरे प्रत्येक गोष्टीमध्ये उलट प्रश्न विचारायची गरज आहे का? प्लीज सगळ्यांनी जरा शांत व्हाल का? आपण वाद न घालता चर्चा करूया का प्लीज? हो ना, आणि आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे. सणाच्या दिवशी अशी भांडणं बरी नाही दिसत घरामध्ये. हो, बरोबर आहे तुमचं वहिनी. हे बघा, मला तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे, पण तरीही मला असंच वाटतं की आपल्या घरची ही प्रथा आहे आणि आपण ती मोडायला नको. भावनाच या घरची नवी नवरी आई. आई 1 मिनिट जरा, 1 मिनिट. काय म्हणायचंय? आई, माझं म्हणणं समजून घ्या जरा. आई ऐका ना, म्हणजे मला असं वाटतं की भावनाचं संसाराकडे लक्षच नाहीये म्हणून मी हे सगळं करते. खरंच सांगते मी, तिचं ना बाहेरच्या गोष्टींकडे जास्त लक्ष आहे. आनंदीला म्हणजे तिचा सांभाळ करणं, तिची जबाबदारी घेणं, तिच्या आधीच्या नवऱ्याला न्याय मिळवून देणं, या सगळ्या गोष्टींकडे तिचं लक्ष आहे. म्हणून मी म्हणत होते बघा, म्हणजे ह्या अशा गोष्टींकडे जर ती लक्ष देत राहिली तर मग तिचं घराकडे, घरातल्या कर्तव्यांकडे आणि विशेषतः संसाराकडे कसं लक्ष लागेल?
म्हणून मी असं म्हणत होते की अशा वेळी जर आपण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर टाकल्या ना तर ती त्यात अडकून राहील आणि तिचं मन विचलित होणार नाही. आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे आपल्यालाही कळेल की भावना किती जबाबदाऱ्या पार पाडू शकते. मॅडम अहो खरंच सांगतो, तुम्ही कशाला लागताय नादाला यांच्या? हे बघा, देव फक्त भक्तांच्या श्रद्धेला भुकेला असतो. तुम्ही त्याच्यासमोर साधा हात जोडून जरी उभा राहिलात ती आपली श्रद्धा त्याच्यापर्यंत पोचते. वाटतंय की तुम्हाला आता हॉस्पिटलमध्ये असणं जास्त गरजेचं आहे. तिथे तुमची खरी गरज आहे. सिद्धिराज, मी जशी दळवींची लेक आहे ना तशीच मी आता गाडे पाटलांची सूनही आहे. आणि जर का आजी आणि रेणुका काकू 2 पावलं मागे यायला तयार असतील तर मी माझ्याकडनं 100% प्रयत्न करायला हवेत ना. कर्तव्य आहे होते माझं. आणि मी असं केलं ना तरच घरातले हे रोजचे वाद मिटतील. मॅडम अहो कुठून आणता तुम्ही इतका समजूतदारपणा? तुम्हाला पटतंय ना? ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचंच एवढं म्हणणं असेल तर एक वेळेला पूजा करू देऊ. हिच्यावरती जबाबदारी पण टाकू. आणि जबाबदारी पेलण्याची कुवत हिच्यात आहे काय? आपल्या घरचे नवरात्र किती कडक असते हे माहिती आहे ना. वसा घेणाऱ्या बाईची या 9 दिवसात परीक्षाच असते जणू. आणि या 9 दिवसांच्या परीक्षेला ही खरी उतरणार आहे काय? आजी, तुम्ही मला एक संधी तर देऊन बघा. मी तुम्हाला शब्द देते, मी माझ्या कर्तव्यात अजिबात कमी पडणार नाही. ठीक आहे, मग घे घट बसवायला. आणि एक आता पूजा झाल्यानंतर मी तुला सांगते की आपल्या या घरच्या कडक नवरात्रात नक्की कोणकोणत्या प्रथा पाळल्या जातात, काय काय अटी असतात आणि किती जबाबदारी असते ते. लक्ष्मी चला निघूया आता. नाही हो, तुम्ही निघा. मी इथेच थांबणार. सासूबाईंचं ऑपरेशन आहे ना, देवीला साकडं घालणार आहे मी. काही कर पण माझ्या सासूना बरं कर. आणि मला माहिती आई माझं ऐकणं मला निराश नाही करणार. ऐकेल लक्ष्मी, नक्की ऐकेल तुझं देवी. मी निघतो. कोणामुळे? शुभम सांग ना शुभम, कोणामुळे सनीच्या डोक्यात कुंडी पडली? तुझ्या नवऱ्यामुळे. काय? हो जानू, तोच दिवस होता ज्या दिवशी तुझा नवरा जयंत कॉलेजमध्ये आला होता. जयंत पहिल्या मजल्यावरती गेला आणि त्याने ती कुंडी ढकलली. सनीच्या डोक्यावरती कुंडी पडली आणि त्याला ब्रेन हॅमरेज झालं. तेव्हापासून तो मृत्यूशी झुंज देतोय. तुझा नवरा फार विचित्र आहे. विनोद सुद्धा तुमच्या घरी आल्यापासून कोणाशी काहीच बोलत नाही, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्येही नाही येतो. तुझ्या नवऱ्याने हे सत्य लपवलं असेल, पण तरीही तो जास्त दिवस हे सत्य लपवू शकत नाही. आज न उद्या हे सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे.
आणि तुलाही सांगतो जानू, डोळे उघड आणि जागी हो. तुझा नवरा फार विचित्र आहे जानू, आणि तुलाही सांगतो जानू, डोळे उघड आणि जागी हो. तुला माहिती नाही, तो आपल्या बॅचचा सनी, त्याला ब्रेन हॅमरेज झालेलं. गेली 6 महिने झालं तो इथे ऍडमिट आहे. जानू, तुला माहितीये त्या दिवशी सनीच्या डोक्यात कुंडी कोणामुळे पडली? तुझ्या नवऱ्यामुळे. तुझा नवरा फार विचित्र आहे जानू, आणि तुलाही सांगतो जानू, डोळे उघड आणि जागी हो. सिस्टर सगळं ठीक आहे ना? अहो सिस्टर ऐक. आता मोठ्या हौशीने करतेस सगळं, पण पुढच्या काही दिवसातच तुझ्या नाकी नऊ येतात की नाही हे बघ. बरं, आता मी निघतो हॉस्पिटलला. भावनाताई, तू आणि सिद्धू तुम्ही या सावकाश. मला पोचलास की कळव. हो. सिंचू, तू पण येतेस ना? नाही, मी नाही येते. माझ्या ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मिस नको करायला. आणि तसंही मला लेट झालंय, मला निघावं लागेल. येते मी. येतो मी. अच्छा आई, ऐक ना, म्हणजे पूजा वगैरे सगळं झालंय तर मी आणि मॅडम सुद्धा हॉस्पिटलला जातो ना. अरे का रे, एवढी काय घाई आहे?
पूजा तर तू पार पाडलीस. आता मी तुला सांगते गाडे पाटील घराण्याचे नवरात्रातले नियम. नवरात्र बसविणारीने पुढचे 9 दिवस अत्यंत कडक उपवास करायचे असतात. या उपवासात दिवसातून फक्त एकदाच अन्न ग्रहण करायचं. पुढचे 9 दिवस तू सतरंजीवर झोपायचं आणि कुठेही बाहेर जायचं झाल्यास पायात चपला घालायच्या नाहीत. देवी समोर हा जो दिवा तेवत ठेवलाय ना, 9 दिवस हा असाच अखंड तेवत राहिला पाहिजे. या दिव्याची वात 9 दिवसात कधीही शांत होता कामा नये. पण असं काही झालं तर अपशकुन होईल. तू घेतलेला हा वसा तुला नेटानं पूर्ण करायचंय. मध्येच सोडता येणार नाही. आणखी एक, नवरात्राशिवाय तुला कुठल्याही तुझ्या गोष्टींना महत्व देता येणार नाही. काय हे सगळं जमेल तुला? आजी, आता गाडे पाटलांची सून म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली आहे, तर मी ती पूर्ण करणारच. तुम्हाला कोणालाही कसलीही तक्रार करायची संधीच नाही देणार मी. जयंत, अरे जानू अजूनपर्यंत कशी नाही आली? ती तिच्या मैत्रिणीसोबत आहे. इथेच भेटली तिला. ॲक्च्युली आजींना पाहून थोडी डिस्टर्ब झालेली, म्हणून मीच तिला म्हटलं की मैत्रिणीसोबत थांब, थोडं बरं वाटेल. जयंत, ऑपरेशन झालं. डॉक्टर साहेब, सगळं व्यवस्थित झालं ना? काही कॉम्प्लिकेशन्स तर नाहीत ना? आमच्या आजी बऱ्या होतील ना? हा, बऱ्या होतील ना त्या? झालंय ना सगळं व्यवस्थित? बोला की डॉक्टर. थांबा थांबा, शांत व्हा. ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे. देवा, तुझे लय लय उपकार झाले बघ. झाले सगळं व्यवस्थित. एंकी, फोन दे. वहिनींना फोन करते, आईला सांगायला पाहिजे ना. आलीच. आरती, बोल ग. हॅलो वीणा वहिनी. हा, ते आजीचं ऑपरेशन नीट झालंय बघा. काय? होय वहिनी, झालं समजा नीट. तेव्हा खूप बरं झालं. थांब, मी आईंना लगेच सांगते. हा ठेवतो. आई, आई, हो, आजींचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. देवाने तुमची प्रार्थना ऐकली. खरंच? आई, आई, तुझे लाख लाख आभार. लाख लाख आभार. केलं पुन्हा. ठेव. हे बघा, ऑपरेशन जरी व्यवस्थित झालं असलं ना, पुढचं सांगणं कठीण आहे. पुढचे 48 तास आपल्याला अंडर ऑब्झर्वेशनसाठी ठेवावं लागणार. आता पेशंट पुढे कसा रिस्पॉन्ड करतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. होप फॉर द बेस्ट. आज मी इथे तुझ्या समोर हात जोडायला आले नाही.
आज मी इथे तुला जाब विचारायला आली. का का वागतेस तू माझ्याशी असं? का परीक्षा घेतेस तू माझी? हा माझी लग्नगाठ अशा माणसाशी बांधलीस तू? उत्तर दे मला आई, उत्तर दे. अजून किती अंत पाहणार आहेस तू माझा? अजून किती सहन करायचंय मी? सांग मला. एक बायको म्हणून मला जे जे शक्य होतं ते सगळं केलंय मी. माझ्या माहेरी जाण्याचा मोह टाळला. एक मुलगी असण्याची सगळी कर्तव्य पार पाडली. कितीतरी वेळा माझ्या संसाराला मी संधी दिली. पण आज मला हे कळतंय की माझ्या नवऱ्याने कोणाचा तरी जीव घ्यायचा प्रयत्न केला. का वागतेस तू माझ्याशी असं? सांग ना मला, का वागतेस? जोपर्यंत तू मला उत्तर देत नाहीस ना, तोपर्यंत मी तुला जाब विचारतच राहणार. जागी हो आई, जागी हो. तुझ्या भक्तांसाठी डोळे उघड. आज तू माझा कितीही अंत पाहिलास ना, तरी मी शांत बसणार नाहीये. माझा नवरा नक्की कुठल्या हैवानाचं रूप आहे हे मला कळल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पोरी, पोरी, आयुष्य लय कठीण हाय. देवी तुझी परीक्षा बघती हाय. सत्य सगळं तुझ्या डोळ्यासमोर येणार हाय. शेवट आता जवळ आलाय. निकाल लागणार हाय आता. कसं आहे ना आजी, भावना मॅडमनी एकदा एखादी जबाबदारी हाती घेतली ना की ती पार पडलीच असं समज. हो ना, ते आता दिसेलच पुढच्या 9 दिवसात. आई पण तुम्ही भावनाला काहीच नियम आणि अटी सांगितलंय. म्हणजे नवरात्रीत अजून बरंच काही करायचंय, त्याची जरा कल्पना तिला. काय रेणुका, इतकी कसली घाई झाली तुला? अगं आज तर तिनं सुरुवात केली आहे. इथून पुढं प्रत्येक दिवसाचं कार्य तिला त्या दिवशी कळेल आणि तुला ते पार पाडावं लागेल. रेणुका, हीच तर हिची खरी परीक्षा आहे. ठीक आहे आजी, मी प्रत्येक आव्हान, प्रत्येक परीक्षा द्यायला तयार आहे. देवी आईची भक्ती करताना कुठल्याच गोष्टीची पर्वा करायची नसते. आणि जर काही त्यात चुकलं माकलं ना तर देवी आई नक्की माफ करेल. कारण शेवटी आपण सगळी तिचीच लेकरं आहोत. तर तू हे व्रत पार पाडण्यासाठी तयारच असशील तर ये, देवी समोर ये, तिची शपथ घे आणि तिला सांग, आई अंबाबाई, तुझ्या सेवेत माझ्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही. अहो मॅडम, बिंदास घ्या शपथ. कारण हे नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही एकट्या नसणार. मी कायम तुमच्या पाठीशी उभा असणार. देवी, आजवर या घराने मला सून म्हणून स्वीकारल्यापासून माझ्यावर टाकलेली ही पहिलीच जबाबदारी. आणि या पहिल्याच जबाबदारीत मला तुझी भक्ती करण्याची संधी मिळाली, यासाठी मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी घेतला वसा टाकणार नाही. इथून पुढे गाडे पाटील घराण्याच्या नवरात्राची जबाबदारी माझी असेल. माझी सेवा, माझी श्रद्धा, माझी भक्ती तू गोड मानून घे. इथून पुढे 9 दिवसात माझ्यासमोर जी जी आव्हानं येतील, ज्या दिव्यांना मला सामोरं जावं लागेल,
ते सगळं अगदी मनोभावे पार पाडण्याचा संकल्प मी आज तुझ्या समोर करते। देवी आई, मला बळ दे। असं म्हणतात की प्रत्येक स्त्रीमध्ये तुझा वास आहे, प्रत्येक स्त्री तुझंच रूप आहे। त्यामुळे माझ्या आतल्या तुझ्या अंशाला आजपासून मी तुला समर्पित करते। तू तुझ्या भक्तांची कैवारी आहेस आणि माझी खात्री आहे तू माझी भक्ती गोडच मानून घेशील। मी शपथ घेते या 9 दिवसात मी माझ्या भक्तीची पराकाष्ठा करून या नवरात्राची जबाबदारी समर्थपणे पार पाडेन। अहो इथे काय करताय? सासूबाई कशा? आई ठीक आहे, पण मला सांग तुला जानू दिसली का कुठे येताना? जानू? हा नाही, इथेच होती ना ती? होती बरोबर आहे, मग ती आता कुठे दिसत नाहीये। म्हणजे अगं मगाशी काय झालं, मगाशी तिला इथे काहीतरी कोणीतरी मैत्रीण भेटली, जयंत मला म्हणाला तिच्याबरोबर गेली आहे कुठेतरी, म्हणून म्हणतो थोड्या वेळाने येईल, पण आता मला तिची मैत्रीणच भेटली, ती म्हणाली जानू तिला भेटून केव्हाच निघून गेली आणि अगं हो नंतर आमच्याकडे आलीच नाही, तेव्हा कळत नाहीये गेली कुठे। अरे देवा, अशा अवस्थेत कशाला जायचं ना कुठे जानूनी पण। लक्ष्मी मला वाटतं आपण जयंतला पुन्हा एकदा विचारूया, कदाचित त्याला काहीतरी माहिती असेल। नको नको, मी काय म्हणते थोडं थांबूया, येईल जानू। आहो आता लगेच जावई बापूंना नको विचारूया। खरं सांगू का तुम्हाला, काय ना की गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आलं हो, जानूची खूप काळजी करतात ते, छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत खूप खबरदारी घेतात। आता तुम्हाला पण जानूंनी सांगितलं नाही, समजा त्यांनाही न सांगता कुठे गेली असेल तर त्यांची चिडचिड व्हायची। अहो इथेच कुठेतरी असेल, येईल ती, थोडा वेळ थांबूया। वेळ थांबूया ठीक आहे का, पण समजा जयंतनं विचारलं जानूबद्दल काय सांगणार त्याला? अहो येईलच इतक्यात जानू, आणि अगदीच त्यांनी विचारलं तर सांगू आपण त्यांना काहीतरी, पण मला माहिती आहे ती येईल इतक्यात, तुम्ही नका काळजी करू, येईल ती।
मला काहीच कळत नाहीये. देवीला जा विचारलास नव, तिची माया तुला कळत नाही? एक ध्यानात ठेव, पुढचे 9 दिवस तुझ्या आयुष्यात उलटापालट होणार आहेत पुरी. सावध रहा.